सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा माझा जुना व्लॉग आहे जो एडिट करायचा राहून गेलेला होता, तर तोच आत्ता मी टाकते आहे. तर हा अंशच्या बर्थडेचा व्लॉग आहे, 19 एप्रिल 2024चा. काल मामा आलेले, तर आपण हे मला गावावरून माड्यावरून लोणचं बनवून आणलं आहे. तर हे वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे. तर ते असं आपण जे करतो ते असं लाल असतं, पण हे खारं लोणचं आहे पूर्ण असं. त्याच्यामध्ये जास्त तेलाची पण गरज नसते आणि तिखट वगैरे पण नसतं. मसाला, लोणच्याची मसाला पोडी असते ते पण टाकायची गरज नसते. तर हे खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तर इथे मी काही पार्सल मागवले होते, तर तेच मला भेटलेले आहेत बर्थडेच्या दिवशी. सो तेच तुम्हाला मी दाखवते हे व्लॉग. काही किचन टूल्स आहेत आणि काही डेकोरेटिव्ह आयटम असे मागवले होते मी. पनीर बनायला लागलं. तर ह्या आहेत आमच्या ताई, मला मदत करायला येतात दुकानमध्ये. तर इकडे पनीर बनतं आहे. आमचं फेवरेट आहे पनीर, म्हणून त्यासाठी आज पनीर बनवलं आहे. आणि इकडे वांग्याची भाजी, चपाती, वरण भात असं साधा मेनू आहे. आणि रात्रीचा मेनू हा वेगळा असणार आहे, तर तुम्हाला कळेलच. तर इथं मी साईड बाय साईड अशी बाकीची पण प्रिपरेशन करून घेत आहे. तर ते ऑप्शन करण्यासाठीचं जे ताट आहे ते मी आत्ता रेडी करून घेत आहे. आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग त्याच्यानंतर बड्डेची तयारी करतो. तर इथे आम्ही बर्थडेचं डेकोरेशन करत आहे आणि आत्तू मामा मला मदत करत आहेत दोघं पण. आणि अंश इथे व्हिडिओ बनवत आहे आमचा. फायनली बर्थडेचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. आणि बर्थडेचा माझा लुक असा आहे, मी अशी रेडी झालेली आहे. तर बर्थडेचा संध्याकाळचा मेनू सगळ्या छोट्या मुलांसाठी आणि व्हेजवाल्यांसाठी पावभाजी होती आणि बाकीच्यांसाठी चिकन बिर्याणी, जिलेबी होती. आणि ज्यांचे उपवास होते त्यांच्यासाठी काही उपवासाचे स्नॅक्स ठेवले होते. तर इथे बर्थडेचे फोटो मी ॲड करत आहे सगळे.
तर असा होता अंशा बर्थडेचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.